कसे आहेत मित्रांनो? म्हणजे मी संदेश टिकोलकर, आपलं कोकण गजल या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो तिकडे कट्ट्यावरती कारण्यावाडीमध्ये आलो. आणि इथे यायचं कारण म्हणजे आपली जी तुम्ही काल जी पिल्लं बघितलीत ती 2 महिन्याची पिल्लं होती. आणि 2 महिन्याची पिल्लं आम्ही इकडच्या पोल्ट्रीवरती म्हणजे इकडे जो आम्ही सेटअप बनवलाय त्या सेटअपवर ट्रान्सफर केली आहे. आणि दुसरी जी पिल्लं आहेत आता आपण पुन्हा वाढवली आहे, 300 पिल्लं घातली आहेत. 300 पिल्लांचा समूह आम्ही आत्ता घराजवळ नवीन टाकलेला आहे बॅच आजच. आणि जी ती 100-150 जी पिल्लं होती ती पिल्लं आम्ही इकडे हलवली. आता इकडचा तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची पिल्लं आहेत. आणि हा जो बघताय तो तुम्ही अजोलाचा फार्म आहे. इथे एक आहे, दुसरा हा एक अजोला आहे बघा, मस्तपैकी पूर्ण ग्रीन ग्रीन झालंय बघा, हे बघा, आणि पूर्णपणे भरलेलं आहे. त्याला ऊन जास्त लागू नये म्हणून आपण वरती त्याला ग्रीन नेट वगैरे मारलेलं आहे. आणि तो एक दुसरा छोटासा आहे. माकड आलीत, माकड. हा इकडे दुसरा, हे मस्त पूर्णपणे तयार झालेला आहे. हा एक छोटासा आहे, शेड बांधून आपण हे केलंय. आणि तो मोठा बांधलेला आहे. तो नाही म्हणा गेला तर एक 8x10चा आहे. हा 4x6 आहे. हा छोटा केलेला, कारण मग कोंबडी जास्त वाढली त्याच्यामुळे आता अजोलो तेवढं जास्त लागणार. तर आपण आता कोंबडी बघूया तिकडची. हा बघा, हा इथं सेटअप केलेला आहे आम्ही पूर्णपणे, तुम्हाला दाखवतो. तिथं त्यांनाही खायला, चला बाजूला, चला बाजूला, बाजूला 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 ये ग, दरवाजा बंद कर. हे बघा, हे पूर्ण ग्रीन नेट बांधून आम्ही हा एवढा पूर्णपणे असा सेटअप केलेला. आणि रात्र झाली की नंतर मग आम्ही आतमध्ये घेतो. आता ही बघा कोंबडी आहेत बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज तुम्हाला मिळणार. इथं 4-5 महिन्याची आहे, 4 महिन्याची आहे, 3 महिन्याची आहेत आणि 2 महिन्याची आहे, अशी सगळी मिक्सअप कोंबडी आहेत. तर तुम्ही बघू शकता. ही आता जी छोटी जी आहेत ना, जी छोटी आहेत ती ही काल आपण जी व्हिडिओमध्ये बघितलं ना ती आली आहेत. हे बघा वरती जी आहेत ना छोटी, हे बघा, ही काल आपण इकडे ट्रान्सफर केली. इकडे पाणी पित आहेत. हे बघा, ही आपण काल तिकडून घेऊन आलो इकडे. आणि त्यानंतर मग ही आहेत 3 महिन्याची आहेत, त्यानंतर मग 4 महिन्याची आहेत. आणि आपण इथं 3 बदक बघा आपण पाळले. तर हा नाही म्हणा गेला तर आपला किमान एक 600 ते 700 कोंबडी आपली इथं आहेत. हे फुल पूर्णपणे गावठी कोंबडा आहे. ह्याच्यामध्ये गावठी आणि गावरान अशा मिक्स आहेत. आम्ही सुरती नाही ठेवत, प्रॉपर आम्ही गावरान, डीपी क्रॉस आणि गावठी कोंबडी अशा दोन्ही प्रकारचे आहेत. त्या ठिकाणी आतमध्ये अंडी वगैरे घालतात. हे बघा, ही गावठी कोंबडी आत्ता अंड घालून आलेले वाटते, कारण ती काकरते म्हणजे अंड घातल्याच्या नंतर ती थोडे काकरते. तर ती आता तिची पण छोटी पिल्लं आहेत रावणीवर, ती आतमध्ये बसली आहेत, ती तुम्हाला दाखवतो. हा आपला कालचा कोंबडा. हो, त्यांना मस्तकीवरती बसायला वगैरे बघा अशी हे केलेत. आता संध्याकाळ झाली, ही आतमध्ये घेणार त्यांना आतमध्ये. ही 3 बदकं पण ठेवले. बदकं पण आता एक रेग्युलर रोज एक अंड घालते बदक. आता ती आपण हॅचिंगला देणार आहोत, म्हणजे त्याचं अंड, कारण ही बदक रावणीवर बसत नाही त्याच्यामुळे त्या आपण अंड ह्याला करणार आहे. तर हा आपला एवढा मोठा कोंबड्यांचा समूह आहे. यामध्ये जर कोणाला कोंबडी पाहिजे असतील साईजवर, तुम्हाला 1 महिना 2 महिन्याची, आत्ता आपल्याकडे 1 महिन्याची नाही आहेत, पण 7 दिवसाची आहेत, 15 दिवसाची आहेत, 2 महिन्याची आहेत, 3 महिने, 4 महिने आणि 5 महिने अशी आहेत आपल्याकडे. तर त्याच्यातून तुम्हाला जशी पाहिजे तशी मिळू शकते. ये 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 ये
ये ये ये ये ये ये ये ये मस्त धावतात बघा. चला 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 आतमध्ये चला 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 आतमध्ये चला चला आतमध्ये चला आतमध्ये चला आतमध्ये चला आतमध्ये चला आतमध्ये चला आतमध्ये चला चला. ए तुम्ही पण चला. ए चला तिकडे. सगळी आतमध्ये गेली. आता ही कोंबडी आता जी जी बघा पांढरी जाताना दिसते ती आता रवणीवर बसणार आहे. तिने अंडी वगैरे झालीत आता घालून वगैरे. ए चला आतमध्ये चला. हे आता आतमध्ये घेतली आहेत सगळी बघा. पूर्णपणे आता सगळी आतमध्ये आली आहेत. ए जायला साईड द्या, जायला साईड द्या. बाजूक जा. साईड राहा, साईड राहा, साईड राहा. हे बघा ही इकडे अंडी घातलेली आहे. बदकाची अंडी तिथे असतात पण ती आता काढून ठेवली आहेत आम्ही. तर मित्रांनो हा असा आपला एक हा दुसरा सेटअप आहे. आणि इथं आपला मित्र एक चैतन्य म्हणून आहे आणि मंदार भोसले. हे घर जे आहे ते मंदार भोसलेच आहे. आणि त्याच्या ठिकाणी आपण त्याचा मांगर होता तो रिकामी पडून होता. म्हटलं आपण मी इथं कोंबडी ठेवू का. म्हटलं हो चालेल. तर आपण त्या ठिकाणी आता ती कोंबडी वगैरे म्हणजे मेन प्रोडक्शन माझं असतं. म्हणजे छोटी पिल्लं जी असतात तर ती थोडी 1 महिन्याची होईपर्यंत आपण हे करतो. आणि जरा थोडी मोठी झाली की नंतर मग इथं मुक्तसंचारमध्ये आपण इथं सोडतो. आणि दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे. नाही म्हणून वगैरे तर आपण त्या ठिकाणी एक 800-900 कोंबडीजचा अजून तो प्रोजेक्ट आहे. तर त्या ठिकाणी पण मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेन. तर त्या ठिकाणी सगळी मोठी कोंबडी आहेत. म्हणजे प्रॉपर त्या ठिकाणी अंड्यांचं प्रोडक्शन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर ते पण तुम्हाला मी एक दिवस नक्की दाखवेन. तर असा हे ट्रुनिंग आहे. माझ्याकडे छोटी आहेत. त्यानंतर इथं मिक्स आहेत. म्हणजे आपल्याला तुम्हाला या ठिकाणी 2 महिन्याची 3 महिन्याची अशा प्रकारची अंडी कोंबडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. जर कोणाला जर पाहिजे असेल तर 7 दिवसापासून आपल्याकडे पिल्लं मिळतात. आणि गावरान अंडी सुद्धा मिळतात गावठी. बदकाची अंडी आम्ही सहसा नाही देत कारण बदक आम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर बदक सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. पण त्यासाठी अगोदर ऑर्डर द्यावं लागते. तर असा हा आपला सेटअप आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्यावा. सुखी राहा.